महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडतोय. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालेली असून ठाकरे गटातील तब्बल 6 खासदार दिल्लीत दाखल झालेले आहेत. या खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतं सविस्तर पाहणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा रंगलेली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीत पोहोचलेले असून त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे देखील दिल्लीत दाखल झालेले आहेत. त्यामुळे आजचा दिवस ठाकरे गटासाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या खासदारांची आणि एकनाथ शिंदे यांची दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीनंतर हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावेळी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत किंवा शिंदे गटात सहभागी होण्याबाबत निर्णय होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिल्लीत दाखल झालेल्या खासदारांमध्ये यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे, नाशिकचे राजाभाऊ वाजे आणि इतर खासदारांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांना आणखी बळ मिळालेलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची महत्वाची बैठक बोलावली होती. मात्र अनेक खासदार प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यानंतरच खासदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान मंगळवारी रात्री या घडामोडींना आणखी वेग आलाय. ठाकरे गटातील खासदार फुटणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्यात. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांचा ऍडव्हान्स दिले जात असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र या आरोपाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नाहीये. तसेच संबंधित खासदारांनीही अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये. आता हे खरोखरच 6 खासदार ठाकरे गटापासून वेगळा मार्ग स्वीकारणार का, ते स्वतंत्र गट स्थापन करणार की थेट शिंदे गटात प्रवेश करणार, या सर्वांची उत्तर आजच्या घडामोडींमधून स्पष्ट होणार आहेत. आणि याची प्रत्येक अपडेट तुम्हाला आम्ही एनआरटी न्यूजच्या माध्यमातून